या एका चुकीमुळे अख्खाच्या अख्खा समुद्र पूर्ण कोरडा पडला। कधी एकेकाळी तिथे भरपूर जहाजं फिरत असायची, तीच जहाजं आज या समुद्राच्या वाळवंटात गंज खात पडली आहेत। प्रवासी पक्ष्यांना थांबण्यासाठी हे ठिकाण स्वर्ग होतं, पण आज ते नरकात बदललंय। असं काय झालं होतं की एका समुद्राचा वाळवंट झाला? हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। Kazakhstan has announced that the northern part of the Aral Sea has seen a major increase in water volume, nearly doubling since 2008. खूप वर्षांपूर्वी म्हणजे 1960च्या पूर्वीपर्यंत मध्य आशियात एक असा तलाव होता जो इतका मोठा होता की अंतराळातून तो दिसायचा। त्यामुळेच त्याला बोललं जायचं अराल सागर। कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या मधोमध असलेला हा तलाव 68,000 चौरस किलोमीटर पर्यंत पसरला होता। म्हणजे हरियाणा, झारखंड या राज्यांपेक्षा मोठा। त्यात 1100हून अधिक बेटं होती, म्हणून स्थानिक लोक त्याला सी ऑफ आयलँड्स असं म्हणायचे। इथे मच्छीमार रोज मासे पकडायचे। त्याच्या किनाऱ्यावर लोकांचं जीवन समृद्ध झालं होतं। जवळपास 60,000 लोकांच्या जीवनाचा आधार होता हा अराल सागर। पण आज इथे पाण्याऐवजी फक्त रेती आणि रेती दिसते। तर झालं असं की या भागावर 1950च्या दशकात सोव्हिएत युनियनचं राज्य होतं। तेव्हा ते सोव्हिएत युनियनचे प्रमुख लीडर निकिता क्रुश्चेव यांनी एक मोठी योजना आखली। त्यांनी ठरवलं की कापसाचं उत्पादन दुप्पट करायचं, तांदळाची शेती वाढवायची, ज्याने अर्थव्यवस्था बळकट होईल। पण हाच खरं तर अराल सागरवर पहिला घाव होता। कापूस आणि तांदूळ या पिकांना खूप पाणी लागतं। त्यांना वाटलं की शेती वाढवण्यासाठी हा सागर फायद्याचा ठरेल। सोव्हिएतच्या वैज्ञानिकांचं सुद्धा तेच म्हणणं होतं की या सागराचं पाणी सिंचनासाठी उत्तम आहे। मग त्यांनी काय केलं? या अराल सागराला मिळणाऱ्या दोन मुख्य नद्या अमू दर्या आणि सिर दर्या या नद्यांचा प्रवाह वळवला। या नद्या डोंगरांवरून वितळलेल्या बर्फाचं पाणी आणि पावसाचं पाणी अराल सागरात आणायच्या, आणि सरकारने बांध आणि पाड बांधून हे नद्यांचं पाणी वाळवंटी भागात शेतीसाठी वळवलं। पण ह्याने त्यांचा जो मोठा होता तो पूर्णही झाला। उझबेकिस्तान जगातील प्रमुख कापूस निर्यात करणारा देश बनला, पण या यशामागे अराल सागर कोरडा होत होता। 1960 ते 1980च्या दरम्यान या सागरात 75% पाणी कमी झालं। नद्यांचं पाणी बंद झाल्यामुळे सागर सुकू लागला, खारटपणा वाढला। शिवाय शेतीसाठी वापरलेल्या रसायन आणि खतांमुळे अराल सागर प्रदूषित झाला। 1997 पर्यंत अराल सागर 4 भागात विभागला गेला। उत्तरेकडचा छोटा भाग, दक्षिणेकडचा मोठा भाग आणि इतर 2 भाग। 2009 पर्यंत दक्षिण पूर्व भाग पूर्ण सुकला आणि दक्षिण पश्चिम भाग हा पातळ पट्टीत बदलला। आता हे सगळं होत असताना पर्यावरणवादी आणि शास्त्रज्ञांनी आवाज उठवला। कझाकिस्तानने 2005 मध्ये एक डॅम प्रोजेक्ट सुरू केला, ज्यामुळे उत्तरेकडच्या छोट्या भागात पाणी वाढलं। 2008 पर्यंत 2003च्या तुलनेत पाण्याची पातळी 12 मीटरने वाढली होती, पण दक्षिणेकडचा भाग वाचवता आला नाही आणि सागर पूर्णपणे सुकला। नासाने 2014 मध्ये सॅटेलाइट फोटो घेतले, ज्यात हा सागर शेवटच्या घटका मोजत असल्याचं दिसलं। 1960 मध्ये 50 क्युबिक किलोमीटर ताजं पाणी इथे होतं, पण 1980 पर्यंत तेच शून्य झालं। त्या सागराच्या सुकण्याचा सर्वात मोठा फटका बसला तिथल्या मच्छीमारांना। मासे आणि इतर जीवजंतू नष्ट झाले, हजारो मच्छीमार बेरोजगार झाले, आर्थिक संकट आलं, लोकांनी स्थलांतर केलं, शहरं ओस पडली, फक्त मोजके लोक राहिले। शिवाय हा भाग वाळवंटात बदलल्यामुळे या भागातील मीठ आणि धूळ वाऱ्याने मध्य आशिया ते स्पेन आणि स्वीडन पर्यंत पोहोचते। ही धूळ लोकांसाठी विषारी आहे, त्याच्यामुळे आरोग्य समस्या वाढल्या आणि त्याचा हवामानावरही फटका बसला। हे सगळं फक्त मानवाने निसर्गावर हस्तक्षेप केल्याचं दुःखद उदाहरण आहे। कापूस निर्यातक बनण्याच्या लोभात उझबेकिस्तानने स्वतःचा एक समृद्ध सागर संपवला, आणि आज हा देश कापूस उत्पादनात टॉप 10च्या यादीतही नाहीये। माणसाच्या या एका चुकीमुळे किती प्रजाती नष्ट झाल्या, पक्षी गेले, जीवजंतू हरवले हे सांगता येणार नाही। आता तिथे झाडं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आता खूप उशीर झालाय। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।